टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। दानवे सर, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। भरघोस मतांनी खरं तर भाजप दिल्ली विधानसभेवरती सत्तेत आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आम आदमी पक्षाचा दारुण पराभव होताना पाहायला मिळतोय आणि त्याचसोबतच काँग्रेस जी इंडिया आघाडीमध्ये महत्त्वाचा पक्ष आहे ती देखील विधानसभेच्या निवडणुकीत उभी होती, परंतु त्यांना खातं देखील खोलता आलेलं नाहीये। या सगळ्या निकालाकडे कसं पाहताय? नाही, एकतर अंदाज होतेच असे, कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं तयारी करत होते, साम दाम दंडभेद, सत्तेचा गैरवापर, संपत्तीचा गैरवापर, प्रादेशिक वादाचा, जातीयवादाचा वापर आणि या सगळ्या माध्यमातून एन केन हुक और कुक इलेक्शन जिंकायचंच या अँगलने भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढत होती। त्याचप्रमाणे जे केजरीवालांजीवर जे आरोप झाले होते त्याच्यावर नीट पद्धतीनं खुलासे म्हणा किंवा जनतेचं समाधान, मग मद्य प्रकरण असेल किंवा शीश महलचं प्रकरण असेल, याच्यावर नीट पद्धतीनं जनतेमध्ये खुलासा करता आलेला नाही आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीचा हा विजय असं मानायला काहीच हरकत नाही। परंतु तुम्ही आता भाजपच्या रणनीतीचा तुम्ही विजय असा म्हणतात आहे, परंतु इंडिया आघाडीमध्ये एकमतता राहिली नाही आहे का? ज्या पद्धतीने दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने इंडिया आघाडी लढली पाहिजे होती, परंतु स्थानिक स्तरावरती मात्र काँग्रेस स्वतःहून दिल्ली विधानसभेच्या निवडणुका वेगळी लढते। मला असं वाटतं सगळे एकत्र असते तर निश्चित, कारण अनेक जणांचं मतदान जर बघितलं मार्जिन, तर काँग्रेसने जे मतदान घेतले ते मार्जिनचं मतदान घेतलेले बऱ्याच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी नाही म्हणत मी, पण बऱ्याच ठिकाणी। आणि जर हे एकत्रित असतं तर निश्चित याचं चित्र वेगळं राहू शकलं असतं, एवढं तर नक्कीच आहे। परंतु मग काँग्रेसने याच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये आडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे खरं तर स्थानिक स्तरावरच्या ज्या राज्य पातळीवरच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये इंडिया आघाडीला फटका विशेषतः बसताना पाहायला मिळतोय। आता हे झाल्यावर बोलण्यात काही अर्थ नाही। आधीच्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती, आधीच्या विषयावर समन्वय व्हायला पाहिजे होता। त्याच्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे व्हायला पाहिजे होतं आणि ते व्हायला पाहिजे होतं या म्हणण्याला कोणता अर्थ आहे असं मला नाही वाटत। परंतु आता राज्यात देखील तुम्ही स्वबळावरची निवडणूक लढण्यास ठाकरे गट तयार आहात का? कारण की सातत्याने तुमच्या पक्षाच्या अनेक बैठका होतात, ते कार्यकर्ते देखील आपली भूमिका मांडतात आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरती आपण लढल्या पाहिजे, जेणेकरून पक्षाची ताकद आपल्याला स्थानिक ग्राउंड लेवलवरती समजेल। हे पण स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा प्रत्येक निवडणुकीत फरक आहे। समजा लोकसभा निवडणूक आहे, ठीक आहे, इथं काँग्रेसला प्रेफरन्स द्यायला काही हरकत नाही। विधानसभा निवडणूक आहे, इथं स्थानिक जे प्रादेशिक पक्ष यांना संधी द्यायला काही हरकत नाही। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जागा खूप असतात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात। कार्यकर्ता काय, प्रत्येक कार्यकर्ता आमदार नाही बनू शकत, प्रत्येक कार्यकर्ता खासदार नाही बनू शकत, त्याने किमान जिल्हा परिषद सदस्य, किमान नगरसेवक बनावं अशी त्याची अपेक्षा असते। आणि म्हणून या अपेक्षा ठेवत असताना मला असं वाटतं स्वतंत्र लढावं वाटलं एखाद्या पक्षाला तर त्याच्यात त्या पक्षाने त्या स्तरावर निर्णय घ्यायला काही हरकत नाही, पण एखाद्या लोकल युनिटला असं वाटलं की एकत्रित लढावं तर तसंही लढायला काही हरकत नाही। परंतु मग काँग्रेसमुळे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचं कुठेतरी नुकसान होतंय असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने आता दिल्ली विधानसभेच्या सगळ्या निवडणुकींचा निकाल लागतोय, रोहित पवारांचं देखील त्या संदर्भातलं ट्विट आहे की इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसने मोठं मन दाखवलं पाहिजे होतं म्हणून। असं नाही, कोणत्याही राजकीय पक्ष मोठं मन का दाखवेल? दोन्ही बाजूनी मन मोठं दाखवलं तर गोष्टी होत असतात, एका पक्षाने मोठं मन दाखवलं तर होत नसतं। प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करायचा असतो, प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद बनवायची असते। आणि असं काही नाही की एकाच बाजूनं मन मोठं करावं, दोन्ही बाजूनं मन मोठं असलं तर या सगळ्या गोष्टी होत असतात। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, परंतु राज्यामध्ये देखील सातत्यानं शिवसेना शिंदे गटाकडनं सांगण्यात येते, पक्षाकडनं सांगण्यात येते की आगामी काळात अनेक मोठे इनकमिंग जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटातून आमच्या पक्षामध्ये होणारे असं सातत्याने त्यांचे नेते दावे करतात आहेत। ऑपरेशन टायगर या संपूर्ण ऑपरेशनला नाव दिलेलं आहे त्यांनी। हे प्रलोभनं देऊन, आमिष दाखवून पक्ष मोठे होत नसतात। पक्ष विचारसरणीवर, आपल्या कार्यकर्त्याच्या केडरच्या ताकदीच्या बळावर मोठे होत असतात। खरेदी विक्री करून पक्ष मोठे होत नसतात। खरेदी विक्री करून पक्ष एखादी निवडणूक जिंकू शकतं, पण तो पक्षाने उभा राहू शकत, एवढं तर नक्की।
परंतु ज्या पद्धतीने सातत्यानं त्यांच्या नेत्यांकडनं अशी वक्तव्य येतात की बडे बडे नेते मंडळी आता आमच्या पक्षात येणार आहे म्हणून, काल दिल्लीमध्ये देखील नरेश मस्के असतील, संतोष बांगर असतील, हे नेते मंडळी म्हणतात की जे आता बोलतात आहेत तेच नेते आमच्याकडे येणार आहेत म्हणून. आता तुम्हीच सांगता शिवसेना संपलेली आहे, शिवसेनेत काय उरलेलं नाही. मग शिवसेनेत बडे नेते कोणते आहे? बड्या नेत्यांना तुम्ही घेणार म्हणता, शिवसेना संपलेली म्हणतात आणि बडे नेते बाकी म्हणतात. याचा अर्थ शिवसेना आहेच ना, शिवसेनेची शक्ती आहेच ना, शिवसेनेची ताकद आहेच ना, म्हणून तुम्हाला फोडावी वाटते ना ती. जर शिवसेनेची शक्ती नसती, शिवसेनेच्या नेत्यांची ताकद नसती तर तुम्हाला फोडावी थोडी वाटली असते. म्हणून शिवसेना एक ताकद आहे, ती कायम राहील. परंतु प्रलोभ आता राजन साळवी देखील शिवसेना शिंदे गटात येणार म्हणून अशा चर्चांना उधाण आलं आहे. 10 तारखेला 10 फेब्रुवारीला त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळते. असे अनेक इन्कमिंग आमच्याकडे होतील असं त्यांचं म्हणणं आहे. हे पण अफवा दररोज आहे, दररोज अफवा वेगवेगळ्या फैलल्या जातात, खासदारांच्या, आमदारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या. मला असं वाटतं या गोष्टीत फार तथ्य असतं अशातला काही भाग नाही. राजन साळवीविषयीसुद्धा जशी विधानसभा झाली तशा चर्चा चालू आहे. राजन साळवी या संदर्भात मान्य उद्धवजींनासुद्धा भेटलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या अफवा आहेत असं आपण समजायला काय हरकत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा महत्त्वाचा दावा केला पुण्यामध्ये. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रीपोल अंडरस्टँडिंग केलेली होती म्हणून. मग हे प्रीपोल शिवसेनेच्या स्वभावात नाही. शिवसेना जे काय करतं ते छातीवर वार करतं, पाठीत वार करण्याची भारतीय जनता पार्टीची पद्धती शिवसेनेची नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे की शिवसेना वार करते ती थेट छातीवरती वार करते, त्यामुळे प्रीपोल अंडरस्टँडिंग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ही 2019ला झालेली नव्हती असा मत जे आहे ते अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.